नमस्कार, मी आहे मयुरी मालोकार नागपूरवरून. मागे मी तुम्हाला नागपूर ते पंढरपूर बाय ट्रेननी कसं जायचं ते सांगितलं. आता आम्ही पंढरपूरवरून तुळजापूरला जायला निघालो. तेथे आपण प्रायव्हेट वाहने बुक करू शकतो. तर आम्ही पंढरपूर ते आधी सोलापूरवरून अक्कलकोटसाठी निघालो. अक्कलकोटचं दर्शन करून संध्याकाळीच आम्ही तुळजापूरसाठी पुन्हा सोलापूर ते तुळजापूर. रात्रीला तुळजापूरला पोहोचल्यावर तिथेच ब्राह्मणांचे भक्तनिवास असतात, तिथेच आम्ही रूम बुक केली. आम्ही ठरवलं होतं की जेवण करून आराम करून पुन्हा सकाळी उठून छान दर्शन करावं, पण आमच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. आम्ही जेवण करून फक्त मंदिराचा व्ह्यू बघायसाठी आलो आणि रात्रीचे 11:15 वाजले होते. शेवटची आरतीचा तास चालू होता. तर गेटवरच्या गार्डनी आम्हाला आतमध्ये जायसाठी सांगितले. आम्ही पण धावत पडत जशा अवस्थेत होतो तशा अवस्थेत आम्ही तिथे गेलो. नाहीतर आम्ही ठरवलं होतं की सकाळी उठून छान आंघोळ करून छान तयारी करून जाऊया, पण आम्ही घरच्याच कपड्यांमध्येच गेलो. आम्ही तिथे आरती चालू असताना देवीच्या गाभाऱ्यामध्ये आम्हाला 15 मिनिटं थांबायला मिळालं. खूप छान वाटत होतं आम्हाला. एवढं थकलो असूनही आमचा सगळा थकवा निघाला. तिथे गेल्यावर माहिती नाही पडलं. माझी मुलगी पण छान एन्जॉय करत होती सर्वच मुलं. तेथील भक्तनिवास पण खूप छान आहे आणि खूप जेवणाची पण सोय तिथे छान आहे. तर तुम्ही पण सर्वांनी तिथे भेट देऊ शकता. हा जो रथ होता तिथे सोन्याची मूर्ती होती देवीची आणि खूप भारी होती ती उचलायला, असे माझे मिस्टर सांगत होते. समोर पूर्ण जेंट्स होते आणि मागे पूर्ण लेडीज. तर पूर्ण मंदिराचा एक फेरा पूर्ण केला तो रथ घेऊन. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आणखी पाहायचे असतील तर प्लीज माझ्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. इथे देवीचा गोंधळ करतात आणि अंगारा घेतात आणि आम्हाला तिथे पण ही गोष्ट पाहायला मिळाली की देवी अंगात येणे. आजकालच्या नवीन पिढींनाही माहीतच नाही आहे महाराष्ट्रामध्ये पण देवी येणे, अंगात येणे असं काही असते म्हणून. माझी मुलगी थोडी घाबरली होती, मी तिला समजावून सांगितलं. आणि इथे सर्व देवी देवतांचे दर्शन इथेच झाले आमचे. माझ्या मुलीला मी वासुदेव दाखवला. वासुदेव आला हो वासुदेव आला. आणि परत येण्यासाठी आम्ही उस्मानाबादला आलो. तुळजापूरवरून उस्मानाबाद. 3 दिवसानंतर जी कोल्हापूरला गेली होती ट्रेन, त्याच ट्रेननी परत